तंत्रज्ञान बदललं, नियम बदलले, पण वर्णभेदाची ही सावली आजही खेळाचा पाठलाग सोडायला तयार नाही. जोपर्यंत गुणवत्ता ही त्वचेच्या रंगापेक्षा वरचढ मानली जात नाही, तोपर्यंत हा खेळ खऱ्या अर्थाने सभ्य होणार नाही, जेंटलमन्स गेम होणार नाही. आपण क्रिकेटला सभ्य गृहस्थांचा खेळ अर्थात जेंटलमन्स गेम म्हणतो. खेळपट्टीवरची शिस्त आणि खिलाडू वृत्ती या खेळाची ओळख आहे. पण तुम्हाला कल्पना आहे का की याच खेळाच्या इतिहासाला वर्णद्वेषाची अर्थात कलर डिस्क्रिमिनेशनची एक अत्यंत जुनी आणि गडद किनार आहे. वसाहतकालीन राजवटीपासून ते 2026 मधल्या भारतीय समालोचक लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांपर्यंत क्रिकेटच्या मैदानावर रंगावरून जे राजकारण झालं त्याचा आज आपण सविस्तर आढावा ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. वर्णद्वेषाची ही विषवल्ली 19व्या शतकापासूनच रुजलेली होती. 1890च्या दशकात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज क्रोम हेंड्रिक्स हा देशातील सर्वात वेगवान खेळाडू मानला जायचा. पण केवळ तो अश्वेत असल्याने त्याला राष्ट्रीय संघात जागा नाकारली गेली होती. हीच वेळ होती जेव्हा केवळ गोऱ्यांसाठी क्रिकेट हे धोरण अधिकृतपणे राबवलं जाऊ लागलं होतं. वेस्ट इंडिजच्या बाबतीत पाहायचं झालं तर 1900 ते 1906च्या दरम्यान जेव्हा जेव्हा त्यांचा संघ इंग्लंडला गेला तेव्हा ब्रिटिश प्रसार माध्यमांनी कृष्णवर्णीय खेळाडूंना आळशी आणि एकाग्रतेचा अभाव असलेले म्हणून हिणवलं. 1900च्या पहिल्याच सामन्यात प्रेक्षकांनी महान खेळाडू लॅरी कॉन्स्टंटाईनचे वडील लेब्रन कॉन्स्टंटाईन यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीची वर्णद्वेषी टिप्पणी केली होती. 1928 मध्ये वेस्ट इंडिजला कसोटी दर्जा मिळाला, पण तिथेही एक अघोषित नियम होता. संघ कितीही गुणवान असला तरी कर्णधार पद मात्र सामाजिक प्रतिष्ठा आणि गोरी त्वचा पाहून फक्त गोऱ्या खेळाडूंनाच दिलं जात असे. भारतातही काही वेगळी परिस्थिती नव्हती. बाळू पालवणकर उर्फ पी. बाळू हे भारतातले एक अतिशय उच्च दर्जाचे गोलंदाज होते. 1911चा पहिला अधिकृत भारतीय संघ जेव्हा इंग्लंड दौऱ्यावर गेला तेव्हा पी. बाळू यांनी आपल्या फिरकीची जादू दाखवत तब्बल 114 बळी घेतले होते. केम्ब्रिज विरुद्ध त्यांनी 103 धावांमध्ये 8 अशी एक अविस्मरणीय कामगिरी केली होती. पण इतकी अफाट प्रतिभा असून सुद्धा त्यांच्या स्वतःच्याच संघात त्यांना अस्पृश्य मानलं जात होतं. त्यांना सहकाऱ्यांसोबत बसून जेवण्यास मनाई होती. त्यांना वेगळ्या ताटात जेवण दिलं जाई. चहासाठी इतर खेळाडू जेव्हा चिनी मातीचे कप वापरत त्यावेळेला बाळू यांना मातीची डिस्पोजेबल भांडी दिली जात होती. इतकंच नाही तर ब्रिटिश मैदानांवरही भारतीय आणि ब्रिटिश खेळाडूंसाठी वेगळे ड्रेसिंग रूम्स असायचे. गुणवत्ता असूनही केवळ जाती आणि वर्ण यामुळे त्यांना कधीही कर्णधार पद सुद्धा दिलं गेलं नाही. दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेष हा तर सर्वात क्रूर होता. 1948 मध्ये अधिकृतपणे अपार्थाईड राजवट लागू झाली. इथे सर्वात गाजलेलं प्रकरण म्हणजे द ऑलिव्हेरा अफेअर. भारतीय पोर्तुगीज वंशाचा बॅसिल द ऑलिव्हेरा हा प्रचंड गुणवान खेळाडू होता, पण रंगावरून त्याला दक्षिण आफ्रिकेत बंदी होती. तो इंग्लंडला गेला आणि तिथल्या संघात त्याची निवड झाली. पण 1968 मध्ये जेव्हा इंग्लंडचा संघ दक्षिण आफ्रिकेत जाणार होता तेव्हा तिथले पंतप्रधान जॉन वॉर्स्टर यांनी धमकी दिली की जर द ऑलिव्हेरा संघात असेल तर हा दौरा रद्द करा. या हटवादीपणामुळे अखेर दौरा रद्द झाला आणि 1970 ते 1991 या तब्बल 21 वर्षांसाठी दक्षिण आफ्रिकेवर जागतिक क्रिकेटमध्ये पूर्णपणे बहिष्कार टाकला गेला. याच काळात वेस्ट इंडिज मध्येही केवळ गोरा कर्णधार ही परंपरा सुरू होती, जी अखेर 1960 मध्ये फ्रँक वॉरेल यांच्या निवडीनंतर मोडीत निघाली. काळाच्या ओघात वर्णद्वेष कमी होईल असं वाटत होतं, पण वास्तव मात्र वेगळंच निघालं. 1976 मध्ये इंग्लंडचा कर्णधार टोनी ग्रेग याने वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना पायाशी लोळण घ्यायला लावणारे टू ग्रॉव्हेल असं विधान केलं होतं. 1996 मध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्लेन मॅग्रा याने सनथ जयसूर्याला उद्देशून
ब्लॅक मंकी असं म्हटल्याचाही आरोप झाला. 2006 मध्ये समालोचक डीन जोन्स यांनी हाशिम आमलाला ऑफ द माईक दहशतवादी म्हटलं, ज्यामुळे त्यांना नोकरीवरून काढलं गेलं. 2003 मध्ये डॅरेन लेहमन याने श्रीलंकन खेळाडूंबद्दल अत्यंत आक्षेपार्ह शब्द वापरल्याने त्याच्यावर 5 सामन्यांची बंदी लादली गेली होती. हरभजन सिंगचं मंकी गेट प्रकरण आणि 2019 मध्ये पाकिस्तानच्या सरफराज अहमदने दक्षिण आफ्रिकेच्या अँडिल फेहलुक वायोला ह्याला एक काळ्या माणसा म्हणून डिवचणं, या सर्व घटना क्रिकेटला काळीमा फासणाऱ्या होत्या. 2021 मध्ये इंग्लंडच्या क्रिकेट विश्वात एक भूकंप आला. यॉर्कशायर काउंटीमध्ये अझीम रफिक नावाच्या खेळाडूने उघड केलं की तिथे केवळ खेळाडूच नाही तर संपूर्ण व्यवस्थाच वर्णद्वेषी होती. त्याला पाकी म्हणून हिणवलं जायचं, त्याला धर्माविरुद्ध जाऊन दारू पिण्यास भाग पाडलं गेलं. आयसीसीच्या आणि फिकाच्या सर्वेक्षणानुसार जगभरातील 14% व्यावसायिक खेळाडूंनी आजही वर्णद्वेषाचा अनुभव घेतल्याचं समोर आलेलं आहे. आणि आता अगदी अलीकडील सर्वात ताजी आणि धक्कादायक घटना म्हणजे 20 मार्च 2026 ला भारताचे ज्येष्ठ लेग स्पिनर आणि गेली 23 वर्ष समालोचन क्षेत्रात असलेले लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी अचानक निवृत्ती जाहीर केली. त्यांनी बीसीसीआयच्या समालोचन क्षेत्रातील भेदभाव उघड केला. शिवरामकृष्णन यांनी ट्विट केलं की इतकी वर्ष काम करूनही मला कधीही टॉस प्रेझेंटेशन किंवा पोस्ट मॅच सोहळ्यांसाठी वापरलं गेलेलं नाही. का गेलं नाही? एका चाहत्याने जेव्हा विचारलं की कदाचित तुमच्या काळ्या रंगामुळे असं झालं का, तेव्हा त्यांनी अत्यंत स्पष्टपणे उत्तर दिलं की हो, तुम्ही बरोबर आहात, हा वर्णभेदच आहे. जरी त्यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष जय शहा आणि इतर सहकाऱ्यांना त्यांच्या यात दोष दिला नसला तरी सुद्धा भारतीय टीव्ही प्रोडक्शन मध्ये गोऱ्या त्वचेच्या समालोचकांना दिलं जाणारं प्राधान्य ही आजही एक मोठी समस्या असल्याचं त्यांनी जगाला दाखवून दिलेलं आहे. आता शिवरामकृष्णन यांचे आरोप खरोखरच खरे आहेत की त्यामागे काही वेगळं आहे, ह्याबद्दल ह्या आधीच्याच व्हिडिओमध्ये आपण चर्चा केलेली आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ अजून पाहिला नसाल तर नक्की पहा. पण एकंदरीतच 1890 मधील क्रोम हेंड्रिक्स पासून सुरू झालेला हा प्रवास 2026 मधील लक्ष्मण शिवरामकृष्णन यांच्या आरोपांपर्यंत येऊन थांबलेला आहे. तंत्रज्ञान बदललं, नियम बदलले, पण वर्णभेदाची ही सावली आजही खेळाचा पाठलाग सोडायला तयार नाही. जोपर्यंत गुणवत्ता ही त्वचेच्या रंगापेक्षा वरचढ मानली जात नाही तोपर्यंत हा खेळ खऱ्या अर्थाने सभ्य होणार नाही, जेंटलमन्स गेम होणार नाही. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा. क्रिकेट मधल्या या भेदभावाबद्दल तुमचं मत काय आहे जाणून घेऊ आपण.